हे लिंबोणीचं झाड मी लहान असताना लावलं होतं. साधारणतः मी 4थी किंवा 5वीत असेल तेव्हा हे रोपटं मी लावलं होतं आणि आता ते एवढं मोठं झाड झाले त्या रोपट्यापासून. त्याला मस्तपैकी लिंब येतात आणि ह्याचे लिंब खूप टपोरे मोठे मोठे असतात. तर ना आज मी तुम्हाला ह्या लिंबापासून खार कसा बनवायचा किंवा लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी माझी भावाची मदत घेते हा व्हिडिओ बनवताना, कारण तो लिंबोणीवर जाऊन लिंब पाडत होता आणि लिंबोणी थोडेसे हलवली ते झाड की बघा किती मस्त असे मोठे मोठे पिवळे जर्द असे लिंब खाली पडतात. ते मस्त लिंब खाली पडले होते आणि मी वेचायचं काम करत होते. काही खूप छान होते, काही थोडे सुकलेले होते, काहीला कीड होती आणि काही एकदम फ्रेश होते. तर जेवढे पिवळे पिवळे दिसतात किंवा थोडे हिरवे पिवळे आहेत असे लिंब मी निवडले होते लोणचं बनवण्यासाठी. तर सगळ्यात मोठं लिंबू बघा कसं असतं, अगदी पिवळं जर्द, याला कुठली कीड नाही आणि एकदम ऑर्गेनिक आहेत विदाऊट खत पाणी. तर खूपच छान लिंब आहे ते. तर मग ते लिंब गोळा केले एका टोपल्यामध्ये आणि घरामध्ये नेऊन मस्तपैकी फ्रेश केले. ज्याला ते जमिनीवर पडतात मग काही डाग लागतात किंवा माती लागते, मग लोणचं घालायचं आहे आणि अशा लिंबाचं लोणचं घातलं तर ते खराब होतं किंवा नसतं. म्हणून सुरुवातीला आपले जे लिंब आहेत ते चांगले स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि धुतल्याच्या नंतर सुकून पण घ्यायचे आहेत, कारण ओल्या लिंबाचं लोणचं घातलं तर ते खराब होऊ शकतं आणि लवकर त्याला बुरशी येते. म्हणून जेव्हा पण तुम्ही लिंबाचा किंवा कुठल्याही पदार्थाचा जसं की मिरची झालं, कैरी झालं, याचा जर खार बनवता, लोणचं बनवता, तेव्हा ते स्वच्छ धुवूनच घ्यायचे, जेणेकरून जे आपलं लोणचं आहे ते खराब होणार नाही. स्वच्छपैकी पाण्याने धुतल्याच्या नंतर त्याला छान कपड्याने पुसून घ्यायचं आहे, एकदम कोरडे करायचे आहेत, कारण ओल्या लिंबाचं जर लोणचं घातलं तर त्याला कुबड वास येऊ शकतो आणि ते लवकर खराब होतं. म्हणून तर अशा प्रकारे ते मी टॉवेलनं मस्तपैकी स्वच्छ पुसून घेतले होते आणि बघू शकता त्याचा एकदम कलर चेंज झाला आहे. वरची जी धूळ होती लिंबावरची ती पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि मी आता एका लिंबाच्या इकडे 4 फोडी करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अगदी कमी आणि जास्त प्रमाणात ते लिंबाच्या फोडी कापू शकता. तर मी एका लिंबाच्या 4च फोडी इथे करते. तर अशा प्रकारे मी सगळे लिंब चिरून घेणार आहे.
अशा प्रकारे इकडे आपल्या सगळ्या लिंबाच्या फोडी करून झालेल्या आहेत. एका लिंबापासून 4 फोडी मी बनवलेल्या आहेत आणि बघू शकता तेवढ्या लिंबापासून आपल्याला एवढ्या साऱ्या फोडी भेटलेल्या आहेत. ह्याच्यात तुम्ही हळद आणि मीठ हे 2च मुख्य घटक आहेत ते ॲड करायचे आहेत. जर तुम्हाला वाटलं असेल तुम्ही मोहरीची जी पावडर असते किंवा मोहरीची डाळ असते ती पण ॲड करू शकता. मी इकडे फक्त हळद आणि मीठच वापरणार आहे. तुम्ही वाटल्यास ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर पण ॲड करू शकता, त्याने पण चव खूप छान येते. तर आपल्याला हे सगळं आता एकदम मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे. तर अशा प्रकारे मिक्स करून झालेला आहे. बघू शकता कलर किती वेगळा झाला आहे आणि खूप मस्त कलर आला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.